कधी होते, काही कॉलेजला जाणारी मुलं होते. मग जशी गाडी फालकाला लागली तसे सर्वजणच त्या गाडीकडे धावले. मग काही दाराजवळ गर्दी करून उभे राहिले, तर काही खिडकीतून आत जाऊ लागले. आणि या दोन्ही पैकी काही जमण्यासारखं नव्हतं ना. ते लोक खिडकीमधून कुणी रुमाल टाक, कुणी पेन टाक, कुणी टोपी टाक असं सीट धरून ठेवण्यासाठी चालू केलं. थोड्या वेळानंतर कसे बसे सर्वजण आत गेले. आत गेल्यानंतर एका तरुणाची आरडाओरड चालू झाली. तो म्हणाला, ओ बुवा उठा, या सीट वरती अगोदर मी रुमाल टाकलाय, ते सीट माझं आहे, ते मला मिळालंच पाहिजे. परंतु ते वारकरी महाराज काय उठले नाही. ड्रायव्हर कंडक्टर आले तरी सुद्धा यांची भांडणं मिटली नाही. तेव्हा ते म्हणाले, सर्वजण म्हणाले, ओ बुवा त्या मुलाने या सीट वरती रुमाल टाकलाय, ते सीट त्याला मिळालं पाहिजे. परंतु ते वारकरी महाराज म्हणाले, मला सांगा, सीटवर जर रुमाल टाकून जर सीट भेटत असेल तर ही अख्खीच गाडी माझी आहे. ते सर्वजण भांडणं करणारी म्हणली, हे कसं काय? सीट तुमचं आहे खरंय, सीट आमचं आहे हे पण खरंय, परंतु अख्खी गाडी कशावर तुमचे? तेव्हा त्या म्हणाले, अख्ख्या गाडीवर माझं धोतर वाळू घातलंय बघा. जशी ते भांडणारी 4-5 जण खाली उतरली तशी ड्रायव्हरनं गाडी चालू केली. गाडी गेली निघून, राहिलेच ना सर्वजण तिथं. मग पंढरपूरला जायचंय, वारीला जायचंय, माझा संसार, माझी गाडी, माझं सीट असं म्हणायचं नाही. जो संसार मुळातच दुःखाचा आहे तो कधी आपल्याला सुख देईल का? दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. भगवंताच्या प्राप्तीची इच्छा असेल तर संसाराला माझा संसार असं म्हणायचं नाही, कारण का माझं म्हटलं तर दुःखाची प्राप्ती होते. भगवंताच्या प्राप्तीची इच्छा असेल तर कपाळाला गंध बुक्का लावून देव भेटणार नाही, कार्तिकी एकादशी करून देव भेटणार नाही, उपवास वाऱ्या करून देव भेटणार नाही, भजन पूजन कीर्तन करून देव भेटणार नाही, देवाला कोंबडं बकरं कापून देव भेटणार नाही. मग हा सगळा परमार्थ करायचा कशासाठी? तर तो देवाला आवडतो म्हणून. समजा एखाद्या आईला 2 मुलं आहेत. एक मुलगा सारखा आईचं गुणगान गायचा, माझी आई खूप चांगली आहे, माझी आई खूप प्रेमळ आहे. पण तिनं जर एखादं काम सांगितलं ना तर अजिबात करायचं नाही. दुसरा मुलगा होता, तो मुका होता, परंतु आईनं जर एखादं काम सांगितलं ना तर तो लगेचच करायचा. आता मला सांगा, त्या आईला कोणता मुलगा जास्त आवडत असेल? तो काम करणारा मुका मुलगा ना.
वागणारा मुलगा आवडत असेल तर देवाला का नाही आवडणार? साधू संतांनी हेच तत्वज्ञान आपल्या जीवनात आत्मसात केलं. तसे ते